दररोज चहामध्ये घरातील ही एक गोष्ट चिमूटभर टाका आणि झपाट्याने तुमचं वजन कमी व्हायला लागेल. कोणताही व्यायाम, डाएट न करता चरबी मेणासारखी वितळेल. खूपच छान मला रिझल्ट आलेला आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तब्बल 8 किलो वजन माझं कमी झालेलं आहे, तेही खूपच कमी दिवसामध्ये. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच जास्त फायदेशीर ठरू शकतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आणि त्यासोबत बघा, बऱ्याच जणांना चहा प्यायला आवडतो आणि वजन कमी करायचं म्हणलं की चहा प्यायचा नाही असं असतं, पण यामध्ये ना तुम्हाला चहा देखील प्यायला मिळेल आणि तेही चवदार चहा, वजन कमी करणारा चहा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे वजन कमी करताना मज्जा येईल म्हणल्यासारखं, अगदी बर्डन वाटणार नाही. खूप छान सहज वजन तुम्ही कमी करू शकता. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. साधारण मी ते 1 कप चहा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जेवढा बनवायचा तेवढा तुमच्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर साधारण मी अर्धा कप पाणी एका पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे चहा पावडर. तुम्हाला जेवढी कमी जास्त जी पण चहा पावडर लागते त्यानुसार तुम्ही त्यामध्ये चहा पावडर टाकू शकता. गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे. लो गॅस ठेवल्यानंतर आता बघा, इथे आपण ना काय काय लागणार आहे ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला इथे लागणार आहे इलायची, आणि अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळणारी म्हणजे गोष्ट आहे, त्यामुळे लगेचच तुम्ही याला बनवू शकता. आणि विशेष म्हणजे ना, दररोज तुम्हाला ही प्रोसेस करायची अजिबात गरज पडणार नाही. एकदाच बनवून तुम्ही दररोज वापरू शकता. आणि अगदी असं नाही की वजन कमी करायचं आहे म्हणून, तुम्हाला जर जसं चवीला देखील चहा अजून चांगला हवा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आणि अगदी सर्वजण तुम्हाला विचारतील की कोणती चहा पावडर तुम्ही वापरता, एवढा छान तुमचा चहा लागत आहे, असा हा उपाय आहे. आणि त्यासाठी बघा, इथे ना आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे काळे मिरे. अगदी एकच काळा मिरा मी घेतलेला आहे. एक इथे घेतलेली आहे इलायची. आणि इथे ना साधारण आता हे जे मी बनवत आहे ते 2-3 दिवस तुम्हाला पुरेल एवढं मी बनवत आहे. बाकी ना मी खूप म्हणजे 1 महिनाभराचा स्टॉक मी बनवून ठेवलेला आहे, जे की तुम्हाला मी पुढे दाखवते. तसं तुम्हाला एकदाच बनवून ठेवायचं असेल तर तसं देखील तुम्ही बनवून ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग. साधारण 1 लवंग मी घेतलेली आहे. आणि इथे जे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे की बघा, एक तर दालचिनी आणि सुंठ. दालचिनीचा एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे आणि सुंठचा देखील एक छोटा तुकडा घेतलेला आहे. यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर स्किप केलं तरी चालतं, पण अगदी घरामध्ये हे असतातच आपल्या मसाल्यामध्ये, त्यामुळे तुम्ही नक्की वापरा. आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि सुंठ थोडी जास्त मी घेतलेली आहे. तुम्हाला कमी घ्यायची असेल तरी घेऊ शकता. त्यानंतर बघा, आपल्याला ना इथे काय करायचं आहे, जे सर्व आपण एकत्रित केलेल्या गोष्टी आहेत त्या खलबत्त्यामध्ये टाकून त्याला थोडं बारीक करायचं आहे, कुटून घ्यायचं आहे. आता हे प्रमाणात खूप कमी आहे, त्यामुळे मी खलबत्त्या त्याला बारीक करणार आहे. तुम्ही जसं मी महिन्याभराचं जे बनवलं होतं ना, तर ते मी मिक्सरमध्ये काढलं होतं, जेणेकरून ते कसं लवकर बी होतं आणि त्यासोबतच ना चांगलं बारीक असं फाईन पावडर होतं म्हणून. बाकी थोडंच आहे म्हणून मी खलबत्त्यामध्ये तुम्हाला कुटून दाखवत आहे. चांगलं वाळलेलं असतं, त्यामुळे लगेचच हे चांगलं बारीक असं पावडर देखील होतं. आणि एकजीव करायचं होईल तेवढं बारीक खलबत्त्यामध्ये आता मी केलेलं आहे. त्यानंतर आपण याला एका वाटीमध्ये काढूयात. आता बघा, तुम्ही जेव्हा याला मिक्सरमध्ये काढाल ना, त्यावेळेस काय होतं, थोडे मोठे पार्ट यामध्ये राहतात, तर ते तुम्ही चाळणीने असं चाळू शकता. आणि जे पावडर आहे ते डब्बीत भरून ठेवा एखाद्या बॉटलमध्ये. आणि जे मोठे पार्ट आहेत ते 1-2 वेळा चहा करताना वापरून टाका, म्हणजे छान बारीक पावडर तुम्ही दररोज असं वापरू शकता. यामध्ये काहीच असं फेकून द्यायचं नाही, किंवा यामध्ये ना पुरेपूर याचा आपण वापर करू शकतो. आता बघा, हे महिनाभराचं पावडर मी बनवून ठेवलेलं आहे, जे की मिक्सरमध्ये मी काढलं होतं. आणि चांगलं याला मी चाळून बारीक असं हे पूर्ण पावडर खाली जे निघालं ते भरून ठेवलं. बाकी मोठे थोडे बहुत जे पार्ट होते ना, तर ते मी 1-2 वेळा चहामध्ये टाकून वापरून टाकले. आता दररोज फक्त मी ना याचा अगदी 1 चिमूटभर 2 चिमूटभर एवढं चहामध्ये याचा वापर करते. आणि चहा एवढा चांगला होतो की खूपच छान, आणि अगदी वजन कमी करण्यासाठी परफेक्ट सोल्युशन मला तरी मिळालेलं आहे. आणि आता बघा, याला कसं वापरायचं ते आपण बघणारच आहोत. त्या अगोदर बघा, आपण ना अजून एक गोष्ट यामध्ये टाकणार आहोत, ते म्हणजे की अद्रक. आल्याचा एक छोटासा तुकडा इथे मी घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याला मी खिसून घेणार आहे. आणि हे ना, अद्रक नसेल तरी आपण सुंठ टाकलेली आहे, त्यामुळे स्किप केलं तरी चालतं. पण कसं, अद्रक फ्रेश जी असते त्याची चव अजूनच चांगली लागते, त्यामुळे मी थोडीशी अद्रक नेहमी यामध्ये खिसून टाकते. नसेल टाकायची तर स्किप केलं तरी चालतं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे, चहा आपण सुरुवातीला करायला टाकला होता, लो गॅस होता, त्यामुळे सध्याच आता एकच उकळी यामध्ये आलेली आहे. जास्त आपल्याला चहा पावडर टाकून याला उकळायचं नाही. एक उकळी आली की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जे आपण आलं खिसून ठेवलं होतं ते यामध्ये टाकायचं. आणि
बघा वजन म्हणजे कमी करायचं तर प्रत्येकाला वाटतं, पण आपण ना ते सकाळी लवकर उठणं, व्यायाम, एक्सरसाइज बऱ्याच जणांना वेळ नसतो, जमत नाही किंवा खास करून महिलांना एवढी कामं असतात सकाळची टिफिन हे ते आणि त्यामुळे ना आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. पण हा असा उपाय आहे ना, की याला तुम्ही न वेळ घालवता दररोजच्या चहामध्ये टाकून वापरू शकता, जेणेकरून वजनही कमी होईल आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही. आता बघा जे आपण पावडर केलं होतं ते अगदी चिमूटभर मी बोटामध्ये घेतलं आणि हे चहामध्ये टाकलेलं आहे आणि असंच आपल्याला करायचं आहे. बाकी तुम्ही जर हे पावडर बनवून ठेवाल तर हे देखील असं म्हणजे चहा किती कमी जास्त आहे त्यानुसार टाकायचं. 1 कप चहाला चिमूटभर 2 चिमूट एवढं हे पावडर पुरेसं होतं. बाकी जर चहा जास्त असेल तर थोडं जास्त टाका. आणि असं नाही की हे फक्त ज्यांना वजन कमी करायचं आहे तेच पिऊ शकतात, घरामध्ये सर्वजण याला पिऊ शकतात. त्यामुळे वेगळा असा चहा देखील तुम्हाला करण्याची गरज नाही. आणि ना याला चहामध्ये टाकून थोडंसं चांगलं आपल्याला म्हणजे उकळू द्यायचं आहे, मिक्स होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध. तर अर्धा कप पाणी मी अर्धा कप दूध असं टाकलेलं होतं. शक्यतो मी पूर्ण दुधाचा चहा पित नाही, त्यामध्ये पाणी नक्की टाकते आणि असाच चहा यामुळे छान लागतो. आता बघा त्यानंतर ना याला चांगलं आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं किंवा 1-2 उकळ्या असंच येऊ दिल्या तरी चालतात. आणि बघा वजन वाढण्याची अशी भरपूर कारणं आहेत. हेल्दी लाईफस्टाईल आपली नसते किंवा आपण खूप जास्त जसं तळलेलं खातो, बाहेरचं खातो, जंक फूड असतात, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि त्यासोबतच कसं तेवढा आपला म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम किंवा तेवढं काम नसतं आपल्याला आणि आपल्या कॅलरीज बर्न होत नाहीत, कॅलरीज आपण घेत राहतो. त्यामुळे देखील वजन वाढतं. शक्य होईल तेवढं हेल्दी लाईफस्टाईल ठेवा. होत असेल, वेळ असेल, आवडत असेल तर व्यायाम करा, थोडासा एक्सरसाइज करा आणि नसेल होत तर हा चहा तर आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करणारच आहे. आणि विशेष म्हणजे बघा या चहामध्ये आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाहीत. पण तुम्ही हा चहा पिल्यानंतर तुम्हाला असं जाणवणारच नाही की यामध्ये काही गोडवा नाही किंवा साखर टाकलेली नाही. एवढा छान हा बिनसाखरेचा चहा लागतो. मी तर याला साखर न टाकताच घेत होते. तुम्हाला जर साखर टाकायचीच असेल, जसे की आता इतर घरामध्ये माणसं आहेत त्यांना वजन काही कमी करायचं नाही तर त्यांना साखरेचा चहा प्यायचा आहे, तर तुम्ही यामध्ये ना साखर टाकली तरी चालतं. आणि जसं मी साखर टाकून पित नव्हते त्यामुळे खूप लवकर माझं वजन कमी झालं, कारण की वजन वाढण्याचं कारण साखर देखील खूपच मोठं कारण आहे. आणि खास करून म्हणजे याला साखरेची गरजच पडत नाही, एवढा छान चवदार हा चहा लागतो. जसं मी म्हणलं ऑप्शनल आहे, टाकायचे असेल टाकू शकता, इतर व्यक्तींसाठी घरामध्ये बनवत असाल तर टाकलं तरी चालतं. आता ना रोज मी सकाळी आणि संध्याकाळी हा 1 कप चहा पिते बिनसाखरेचा, हे घरगुती बनवलेला मसाला टाकून. आणि एवढा छान चवीला हा चहा लागतो ना, तर माझा तर फेवरेट झालेला आहे. खरंच सांगते, कधी बाहेर गेलं आणि साखरेचा चहा प्यावा लागला तर अजिबात तो मला आवडत नाही, एवढा छान हा बिनसाखरेचा चहा लागतो. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. मला खरंच खूप छान डिलिव्हरीनंतर जे वजन वाढलं होतं ते कमी करण्यासाठी याचा फायदा झालेला आहे. तुम्हालाही नक्कीच होईल. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.